योगेश, आज या व्हिडिओद्वारे आपण घरातील महिला काय करतात हे शिकू, जेणेकरून संपूर्ण घरात सुख समृद्धी राहील आणि संपत्ती मिळेल। म्हणून मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आम्ही बनवलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील, जेणेकरून तुम्हाला तिच्या चांगल्या कर्मांसोबतच घरात सौभाग्यही असते। आता घरात नवीन सून आल्यावर घराची ताकद तर वाढतेच, शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते, यात शंका नाही। जर तसे झाले तर देवी लक्ष्मी देखील त्यांच्या घरी धावत येते आणि देवाचे नाव सकाळी आणि संध्याकाळी घेतले जाते, यात काही शंका नाही। ही खूप चांगली गोष्ट आहे। हो, असे म्हणतात की जे सकाळी आणि संध्याकाळी देवाचे नाव घेतात, देवाची कृपा नेहमीच असते। ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा केली जाते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन लवकर होते। याशिवाय त्या घराच्या विधींमध्येही बरेच बदल दिसून येतात। शक्य असेल तर सकाळी नक्कीच देवाची पूजा करा। प्रत्येक व्यक्तीने मोठ्यांचा आदर केला पाहिजे, परंतु ज्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते ते देवी लक्ष्मीच्या हृदयातूनही घडते। मृतांच्या सुनांचा आदर करणे आणि घरात त्यांना पाणी अर्पण करणे आवश्यक आहे। त्या घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही। खरं तर अशा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो। म्हणून जर असे घर असेल तर तर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर केला पाहिजे। तुळशी आणि सूर्याला जल अर्पण करणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या घरात सून दररोज तुळशीचा मुखवटा जाळते आणि त्यासोबत सूर्यदेवाला जल अर्पण करते त्या घरात लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। हो, तुमच्या माहितीसाठी हे सांगा, सूर्यदेव, तुळशी आणि जलसंचय हे व्यक्तीचे भाग आहेत। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या घरात सुना खरे बोलतात आणि ज्या घरात त्यांचा स्वभाव लोकांकडे दिसतो त्या घरात देवी लक्ष्मी लवकरच येते। तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही डाउनलोड करता ते तुमच्याकडे एकत्रितपणे किंवा आशीर्वादाच्या स्वरूपात जाते आणि तुमचे नाव नोंदणीकृत असते। म्हणून शक्य असल्यास दानधर्म आणि कार्य करण्यास कधीही मागे पुढे पाहू नका। मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा। जय माता दी। कृपया हा व्हिडिओ लिहा।